पहिलाच बॉल खेळत असताना एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू अडवला जातोय. अप्रतिम फिल्डिंगचा नजारा. तिसरी धाव सुद्धा पूर्ण होत असताना पनवेल सुपर स्ट्रायकर्स या संघाने स्ट्रायकिंग सुरुवात केलेली आहे. फलंदाज निखिलेश पाटील आणि निशांत माळीची जोडी मैदानामध्ये असताना आपण पाहतोय. जिंकण्यासाठी 218 धावांचं आव्हान आहे. विजय बालाजी गोलंदाजीसाठी आला. पहिला चेंडू लेंथ बॉल टाकला होता. आउटसाइड ऑफ स्टंपला बॅकफुटला जाऊन पंच केला होता एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षकाकडून कमालीचा फट पाहायला मिळाले. थोडीशी अचंबित करणारी फिल्डिंग सुद्धा आहे. लॉंग ऑफ ठेवलाय आणि डीप थर्ड मॅन. कदाचित एखादा चेंडू स्विंग होऊ शकतो. टप्पा आउटसाइड ऑफ स्टंपलाच असणार आहे, त्यामुळे ऑफ स्टंपला गोलंदाजी करणं हे अनिवार्य राहणार आहे. ऑफ स्टंपची फिल्डिंग पाहिली तर शॉर्ट पॉइंट आहे, शॉर्ट कव्हर आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे. ऑन साइडची फिल्डिंग शॉर्ट स्क्वेअर लेग, मिड ऑन आणि फाईन लेग. विजय बालाची गोलंदाजी मागवत. दुसरा चेंडू तेच तर चेंडू. हो सरप्राईज पॅकेज हा खेळाडू आहे. या खेळाडूकडे गती आहे, या खेळाडूकडे योग्य टप्पा टाकण्याची इच्छा आहे आणि टाकतो. नेहमी चांगली गोलंदाजी टाकतो. निखिलेश पाटीलला मागील चेंडूवर फेस केलं होतं. या चेंडूवर निशांत माळीला फेस करत असताना निशांत माळीला सरप्राईज करून टाकले पहिल्या चेंडूवर. धावसंख्येमध्ये कोणताही इजाफा नाहीये, बढोतरी नाहीये. 3 धावा स्कोर करून आपण पाहतोय. बालाजी यावेळचा हा बॉल ऑन दी ऑफ खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली धावताय. चेंडूला अडवलंय. चेंडूला फेकतील तोपर्यंत 2 धावांची पूर्तता. 2 धावा पूर्ण झाल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 5 धावा. 5 रन्स ऑन स्कोरबोर्ड. बालाजी पनवेल सुपर स्ट्रायकर्स या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला होता. या मॅच मध्ये क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं, परंतु रवी सोळंकी, अक्षय पवार यांची खेळी झाली आणि त्यामुळेच आपण पाहिलं तर 217 धावा झाल्यात. 218 धावांचं आव्हान आहे. प्रत्येक चेंडू हा मारायचा आहे. मिडॉनला क्षेत्ररक्षक यासाठीच ठेवला होता. फस गए जाल में. फलंदाज मोठा धक्का लागलेला असताना आपण पाहतोय. बालाजी यासाठीच ओळखले जातात. आता हा चेंडू लेग स्टंपवर इंटेन्शनली टाकला होता. पाहूयात काय घडलं. आकाशामध्ये चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक आलेत, चेंडूला जज केलं, थोडेसे थांबले होते. लॉंग ऑन मिड ऑनला आणि चांगल्या रीतीने चेंडूला पकडलाय फलंदाज बाद. पहिल्या षटकामध्ये धक्का लागलाय आणि विनय ठाकूरला मैदानाच्या आतमध्ये यावं लागलंय. टीम मीटिंग झालंय. थोडासा एनर्जेटिक वातावरण चॅम्प 11 पनवेल या संघाच्या खेम्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार. कारण ज्या पद्धतीने पहिल्याच षटकामध्ये 4थ्या चेंडू विकेट प्राप्त केले विजय बालाजी याने, त्यामुळे आता मात्र थोडेसे आनंद उत्साहाचं वातावरण. जर आपण वेस्ट इंडिज मध्ये मॅचेस पाहतो, एखादी विकेट पडल्यानंतर ज्या पद्धतीने डान्स होतो, बँजो वाजवले जातात, वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट वाजवले जातात, म्युझिक इन्स्ट्रुमेंट, तशा पद्धतीचं वातावरण सुद्धा कदाचित झालं असतं जर वेस्ट इंडिज मध्ये आपण हे सामने खेळत असतो तर. मजा येते. चांगली गोलंदाजी विजय बालाजी. सुरुवात थोडीशी खराब झाली होती, चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता. आता बघा ना, ही मैत्रीपूर्ण लढत आहेत. कारण ज्या पद्धतीने एका संघातील खेळाडू दुसऱ्या संघातील खेळाडूला कधी पायाच्या लेस बांधताना पाहायला मिळतं, कधी पॅडचे स्ट्रीप बांधण्याचा प्रयत्न करत असतो. आता इथे डोळ्यातील घाण काढण्याचा किंवा कचरा काढण्याचा प्रयत्न केला बालाजीने. वा, अप्रतिम चेंडू. योग्य टप्पा, योग्य लाईन, योग्य दिशा आणि भन्नाट वेग यांचा संगम पाहायला मिळाला या चेंडूवर. विजय बालाजी स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल या खेळाडूला. विजय बालाजीने याआधी असे बरेचसे सामने खेळलेले आहेत. मग आता त्याच्या टीमला कमीत कमी धावा देऊन जास्तीत जास्त विकेट्स मिळवायचे आहेत. संयमाने खेळला विनय ठाकूरने चेंडू. पहिला चेंडू बॅट आणि बॉलचा संबंध नव्हता. दुसरा चेंडू हा आता इथे आणि बॅट आणि बॉलचा संबंध झालेला आहे. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. फक्त फर्स्ट ओव्हर 5 लॉस ऑफ 1 विकेट. आपण पाहतोय JMM पनवेल प्रीमियर लीगचे हे आयोजन. पनवेल सुपर स्ट्रायकर्स, चॅम्प 11 पनवेल या दोनही संघाच्या दरम्यान चालू असलेला हा सामना आपण पाहतोय. लेदर क्रिकेटचा थरार आपण पनवेलमध्ये अनुभवतोय. लगातारचं हे दुसरं सीझन आहे, बॅक टू बॅक सेकंड सीझन, आणि खूप आयोजक चांगले आहेत. त्यांच्या माध्यमातून ठेवली गेलेली ही टुर्नामेंट. सकाळी आपण 9:15 वाजता पहिला बॉल पडलाय
आणि वेळेमध्ये सर्व खेळाडू वेळेच्या आधी इथे उपस्थित होते, त्यांचं सुद्धा आम्ही कौतुक करू, कारण सर्वांचं कौतुक करणं हे फार आवश्यक आहे. दुसरी ओव्हर टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज झालेत. आता ते गोलंदाज सुद्धा एखादी विकेट प्राप्त करून देतील का यांच्या सेलमध्ये हे देखील पाहावं लागेल. परंतु विनय ठाकूर हे चांगले खेळाडू आहेत. गोलंदाजीसाठी आलेले गोलंदाज आपण पाहतोय, त्यांच्यासाठी फिल्डिंगची व्यूहरचना पहा. शॉर्ट थर्डमॅन आहे, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट आणि गली यांच्यामध्ये क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट फाईंड लेग आहे, शॉर्ट स्क्वेअर लेग आहे, मिड ऑन. पहिला चेंडू तेज तर्रार, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये अक्षय पवार यांनी चेंडूला फील्ड केलं. चांगला चेंडू, तेज तर्रार, गती जास्त होती या चेंडू मागे आणि त्यामुळेच या चेंडू मागे मिळते ती 1 धाव. आता पहा स्लिप सुद्धा तैनात केलेली आहे. विनय ठाकूरची विकेट किती इम्पॉर्टंट आहे, इम्पॉर्टन्स ओळखलंय. अक्षय पवार सेकंड स्लिप मध्ये आहे, फर्स्ट स्लिप मध्ये आहेत एक खेळाडू, विकेट किपर तैनात. आता पाहूयात या गोलंदाजाची शैली. फुल टॉस बॉल सरळ बाटने खेळून काढलाय. विनय ठाकूर या खेळाडूला तुम्ही स्वस्त्यामध्ये किंवा हलक्यामध्ये घेऊ नका, कारण या खेळाडूने अशा बऱ्याचशा इनिंग पनवेल विभागामध्ये साकारित केलेल्या आहेत. फिल्डिंगची व्यूहरचना, त्याच्यासाठी डीप थर्डमॅनला एक क्षेत्ररक्षक आहे आणि एक क्षेत्ररक्षक कदाचित आपण लॉंग ऑफला सुद्धा पाहू शकतो, एक्स्ट्रा कव्हर मध्ये सुद्धा पाहू शकतो. हलक्या हाताने खेळायचं होतं आणि यासाठी सेकंड स्लिप सुद्धा लावले. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक सुद्धा लगावलाय, पॉइंट मध्ये एक खेळाडू सुद्धा ठेवलाय. चांगलं जाळ आपण पाहतोय. परंतु फिल्डिंगची व्यूहरचना थोडीशी अचंबित करणारी विनयला सुद्धा असेल, कारण डीप थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे, डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, 2 स्लीप आहेत, शॉर्ट स्क्वेअर लेग आहे. विकेटच्या जवळपास एका झोन मध्येच खूप जास्त क्षेत्ररक्षक आहेत. चांगला टप्पा टाकावा लागेल. येस, अक्षय पवार आहेत, सेकंड स्लीप आणि गलीच्या बरोबर मध्ये आहेत आणि फसवायचं आहे तिथेच. विनय ठाकूरची विकेट मिळाली तर कदाचित ही मॅच लवकरात लवकर संपू शकते, कारण रन रेट 3.6चा आहे. रिक्वायर्ड रन रेट 11.56 ची सरासरी कायम राखावी लागेल या मॅच मध्ये. गोलंदाज प्रथमेश केनी गोलंदाजी करतायत. वाह, अप्रतिम चेंडू, बीट करणारा चेंडू. देवाचे आभार मानलेत विनय ठाकूर यांनी. विनय ठाकूरच्या सोबत मी बऱ्याच वेळेला क्रिकेट खेळवलं आहे, त्यामुळे विनय ठाकूर यांना स्वस्त्यामध्ये घेऊन चालणार नाहीये. लेदर क्रिकेट खूप चांगल्या रीतीने खेळतात, छोट्या छोट्या खेळाडूंना घडवण्याचं काम करतात. परंतु आज त्यांचा संघाला जर वाचवायचं असेल तर 50 ते 60 धावांची खेळी ही त्यांना करावीच लागेल. हलक्या हाताने खेळून काढलाय. फर्स्ट स्लीप मध्ये चेंडू आहे, अडवला जातोय. स्लीप आणि विकेट किपर जरा पुढे राहिले असते तर कदाचित हा त्यांच्या हातामध्ये चेंडू गेला असता. विकेट किपरचं कौतुक, क्षेत्ररक्षकाचं कौतुक. दुसऱ्या षटकाची समाप्ती. प्रथमेश केणी यांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतो धावा फक्त 6, 1 विकेट. या ओव्हर मध्ये फक्त 1 धाव आलेली आहे, हे सुद्धा फार महत्वाचं आहे. तिसरं षटक टाकण्यासाठी विजय बालाजी वैयक्तिक खात्यातील दुसरं षटक टाकण्यासाठी आलेत. आता फिल्डिंगची व्यूहरचना पाहूयात. डीप थर्डमॅन, डीप कव्हर पॉइंट, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट, एक स्लीप आहे. हलक्या हाताने हलक्या हात से खेळा, कारण स्विंग होतोय. विजय बालाजीकडे गती आहे, त्याच्याकडे योग्य टप्पा आहे आणि एका टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल, कारण हा खेळ टेनिसचा नाहीये. या खेळामध्ये तुम्हाला कसबतेने गोलंदाजी करावीच लागेल. योग्य टप्पा, नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल. नियंत्रण सुटलं तर फलंदाज हवी होऊ शकतात. खोलवर टप्पा,
बिग विकेट डाउन. मोठा धक्का. बडी मछली जाल में फलंदाज बाद झालेत. निखिलेश पाटील, रवी सोळंकी यांनी कॅच पकडले. विजय बालाजी यांनी दुसऱ्या ओव्हर मध्ये विकेट प्राप्त केले. दोनही ओपनर्सना या ठिकाणी बाद केलंय. पाहूयात घडलंय काय तिथे. विजय बालाजीचा हा चेंडू बॅटच्या जवळून आला, बॅटला लागला आणि फलंदाज बाद झालेत असंच म्हणावं लागेल आणि नवीन फलंदाजाला मैदानामध्ये यावं लागलं.
अंततः डिसिजन खूप चर्चानंतर आलंय. फलंदाज कॉट बिहाइंड द विकेट, आउट. विजय बालाजी याच्या हातातून अजून एक विकेट आलंय. नवीन फलंदाजाला मैदानामध्ये यावं लागले. नवीन फलंदाज कोण आलेत हे सुद्धा पाहूयात, परंतु मागील विकेट पाहूयात काय घडलंय. विजय बालाजीचा हा चेंडू बॅटच्या जवळून बॉटम ऑफ बॅट चेंडू कनेक्ट झाला. जसा चेंडू लागला तसा स्लीप, विकेट किपर, गोलंदाज या तिघांनी अपील केला आणि फलंदाज बाद झालेत. विनय ठाकूर याने 7 चेंडू निर्धाव खेळलेत. कुमार म्हात्रे मैदानामध्ये आलेत. JMM पनवेल प्रीमियर लीगचा आहे सीझन 2 आपण पाहतोय. आजचा या स्पर्धेचा 9वा दिवस आहे. दुसरं सत्र, शेवटची मॅच आजच्या दिवसातील. विजय बालाजी गती परिवर्तित चेंडू ललचावायचं होतं. अक्षय पवार कडून थोडीशी चुकी झालेली आहे. हातामध्ये चेंडू गेला होता. चेंडू पकडत असताना थोडेसे प्रॉब्लेम फेस केले, समस्या निर्माण झाल्या आणि 1 धाव खर्च केलेली असताना आपण पाहतोय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. विजय बालाजी वरती खातेले दुसरं षटक टाकत असताना आपण पाहतोय. कौतुक करावं लागेल चॅम्प 11 पनवेल संघाचं. नाणेफेकी हारून प्रथम फलंदाजी केली. आता गोलंदाजाने चांगली कमाल केलेली आहे. 7 धावसंख्या 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये विनय ठाकूर स्ट्राईक एंडला आहेत. कुमार म्हात्रेच्या साथीने फलंदाजी करावी लागेल. हो मी आधीच म्हटलं होतं की विकेट किपर आणि स्लीप थोडेसे पुढे घ्यावे लागतील, कारण बॉल थोडासा कॅरी होत नाहीये. मॅट कदाचित लूज झाली असावी. या कारणास्तव विनय म्हात्रे तिथे फसला होता. आता त्याची विकेट मिळाली असती तर कदाचित ही मॅच लवकर संपली सुद्धा असते. विनय म्हात्रेची कॅच सोडल्यानंतर तिथे चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 11 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. या ओव्हरमध्ये 5 धावा खर्च केल्यात. 4 चेंडूंमध्ये विजय बालाजी याने त्याचा स्पेल पाहिला तर 10 धावा त्याने खर्च केलेले आहेत. 2 विकेट्स आहेत, हे महत्वपूर्ण आहे. विजय बालाजी आता स्लीपला थोडस पुढे आणले बघा किपरने, रवी सोळंकी यांनी, आणि सेकंड स्लीप थोडीशी लांब लावले. हलक्या हाताने खेळून काढला. स्क्वेअर ऑफ द विकेट क्षेत्ररक्षक आहेत, परंतु जेव्हा फेकायचं होतं तेव्हा फेकला नाही. आता फेकून त्याचा फायदा होणार नाहीये. पनवेल सुपर स्ट्रायकर्स चॅम्प 11 पनवेल या 2 संघादरम्यान चालू असलेला आजच्या दिवसातील शेवटचा आणि अंतिम सामना. लास्ट विकेट निखिलेश पाटील 4 चेंडू 4 धावा बनवून बाद होऊन माघारी परतले. विजय बालाजी राईट हँड वरती विकेटने हा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालेत. हो LBWचा अपील झाला. क्षेत्ररक्षक आले तोपर्यंत ही धाव घेतली गेली. धावसंख्येमध्ये बदल पुन्हा एकदा आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 12 धावसंख्या. शेवटचा 1 चेंडू 13 धावसंख्या झालेली आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर. विजय बालाजीने खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. विजय बालाजी यासाठीच ओळखले जातात. योग्य टप्प्यावर गोलंदाजी, अचंबित करणारी गोलंदाजी त्यांच्याकडून जरूर होत असते. मग टेनिस क्रिकेट असू द्या, लेदर क्रिकेट असू द्या. हा लेदर क्रिकेटचा खेळ खेळायचा असेल आणि T20 किंवा टेस्ट मॅच किंवा 50 ओव्हर, 40 ओव्हर, 100 बॉल्स अशा बऱ्याचशा लीग्स आता होत आहेत. T10 सुद्धा होत आहेत. तर या खेळत असताना लॉंगेस्ट फॉर्मॅट आहे, त्यामुळे तुम्हाला तुमच्या फिटनेसकडे लक्ष केंद्रित करणं सुद्धा फार गरजेचं आहे. कारण एवढ्या उन्हामध्ये तुमची दमछाक तर होणार, मग तुमची एनर्जी लेवल कशा पद्धतीची आहे. एनर्जी लॉस हेच सांगतो की एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड बट इट मे बी ट्रान्सफर्ड वन टू अनदर. एनर्जी कधीच बनवली जात नाही. आता ही एनर्जी कशा रीतीने एकमेकांना ट्रान्सफर करतायत हे खेळाडू हे पाहूयात. आता ज्या पद्धतीने मागील ओव्हरमध्ये या खेळाडूने प्रथमेश माळी यांनी फिल्डिंग, प्रथमेश केणी यांनी सजावट केली होती, तशा पद्धतीची फिल्डिंगची सजावट हलक्या हाताने खेळून काढलाय. विकेट किपरने चेंडूला अडवलाय. कोणती धाव नाहीये. विकेट किपर आहेत, स्लीप आहे, 2 स्लीप आहे, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट आहे, डीप पॉइंट आहेत, डीप थर्डमॅन आहे आणि चांगली गोलंदाजीचा नजारा, चांगली गोलंदाजी. यासाठीच म्हणेन कारण फिल्डिंगला अनुसरून गोलंदाजी चालली. शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. मिड ऑन आणि मिड ऑफ शॉर्ट एक्स्ट्रा केवर थोडेसे पुढे ठेवलेत. कदाचित स्लो चेंडू टाकला,
फ्रंट फूटवर येऊन कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला तर हातामध्ये चेंडू येऊ शकेल. पाहूयात काय घडेल. वाह, कमाल, लाजवाब एवढंच म्हणावं लागेल. कमाल गोलंदाज प्रथमेश केणी यांनी करून दाखवलंय की बालाजी सारखी मी गोलंदाजी करू शकतो, नव्हे तर त्याच्या पावलावर पाऊल देऊ सुद्धा शकतो. पनवेल प्रीमियर लीग मध्ये प्रत्येकाला चांगला खेळ करावाच लागेल, तरच नेक्स्ट सीझनला तुमच्यावर प्रत्येक बोलीचा वर्षाव होऊ शकतो, प्रत्येकाने टीम स्पॉन्सर कडून वर्षाव होऊ शकतो. खोलवर टप्प्याचा बॉल कव्हर रिझन मध्ये खेळून काढलाय. डीप पॉइंटचे क्षेत्ररक्षक आले, चेंडूला फेड केलाय, फेकलाय, तोपर्यंत मिळेल ती एक धाव. चौदा धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. 2 विकेट्स. विनय ठाकूर वैयक्तिक 5 धावसंख्येवर खेळतोय. 9 चेंडूंचा सामना केलाय. कुमार म्हात्रे 5 चेंडू 2 धावा आणि ही पार्टनरशिप 8 धावा 7 चेंडूंमध्ये. प्रथमेश केणी या षटकातील चौथा चेंडू घेऊन. विनयचा फटका फसला. बालाजी चेंडू खाली आलाय. फलंदाज विनय ठाकूर इज गॉन बॅक टू द पवेलियन. कोळी राजा समुद्रामध्ये जाळं फैलावत असतो, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये कर्णधार, गोलंदाज, विकेट किपर हे सर्व फिल्डिंगचे जाळं फैलावत असतात. ते जाळं तो ट्रॅप आणि त्या ट्रॅप मध्ये फसवलेला आपण पाहतोय. व्ही मध्ये बिहाइंड द विकेट खूप जास्त क्षेत्ररक्षक लावले आणि त्या जागी जोरा चेंडू फुलर लेनचा टाकला. आउटसाइड ऑफ स्टंपचा चेंडू, त्यावर छेडखाणी करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन बालाजीच्या हातामध्ये चेंडू गेलाय. मग आता सेकंड इनिंग मध्ये जर मी या पॉवर प्लेवर जर डाव टाकला असता तर बालाजी माझ्या टीमचा कॅप्टन असता तर खरोखर मी मालामाल सुद्धा झालो असतो. सध्याच्या काळामध्ये ड्रीम 11 1 करोड 2 करोडचे स्वप्न बरीच लोक पाहत असतात. स्वप्न कोणाचं पूर्ण झालंय हे अजूनही आपल्याला माहीत नाहीये. इंडियन प्रीमियर लीग, पण आज पनवेल प्रीमियर लीग आणि त्यामध्ये खूप चांगला खेळ सर्व खेळाडूकडून पाहायला मिळते. प्रोफेशनल प्लेयर खूप चांगल्या रीतीने खेळत आहेत. प्रोफेशनॅलिटी त्यांच्याकडून साफ पाहायला मिळते. आता गोलंदाजाने फिल्डिंगची व्यूहरचना चेंज केली. डीप बॅकवर्ड पॉइंटचा डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षक गेलाय सर्कलमध्ये, शॉर्टमध्ये. तिथे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक तिथेच आहे. डीप थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक आहे. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला तैनात केलाय. नवीन फलंदाज सिद्धेश दळवी स्ट्राइक एंडला उभे आहेत प्रथमेश केणीचा सामना करण्यासाठी. हो स्लीप होती, सेकंड स्लीप त्याच्या लांबून गेला. गली क्षेत्रातून चेंडू ट्रबल झालाय. थोडमान क्षेत्रामध्ये मिळेल फक्त एक धाव. धावसंख्येमध्ये इजाफा, बढोतरी, वाढ. 15 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. शेवटचा एक चेंडू येणं बाकी आहे. 3 विकेट्स आलेले आहेत. जास्तीत जास्त धावा बनवा. पहिल्या सत्रामध्ये प्रतिस्पर्धी संघावर दबाव टाका आणि हेच चित्र मैदानात दाखवत असताना चॅम्प स्पोर्ट पनवेल संघ, सिद्धेश दळवी की कुमार म्हात्रे यावेळी स्ट्राइक एंडला असणार आहेत. बॅटिंग ट्रान्स खूप चांगला आहे. बॅटिंग स्टाईल खूप चांगली आहे. बॉडी बॅलन्स खूप चांगला आहे या खेळाडूचा. उभं राहण्याची जी शैली आहे ती सुद्धा खूप चांगली आहे. तिसरी स्लिप लावले. पाहूयात शेवटच्या चेंडूवर विकेट मिळेल का. हो गलीमध्ये यासाठीच फिल्डर लावला होता. अप्रतिम गोलंदाजीचा नजारा. कॅप्टनचं मी कौतुक करेन, कारण ज्या पद्धतीने गोलंदाजाला जे हवंय ते देतोय आणि गोलंदाज सुद्धा कर्णधाराला काय हवंय ते सुद्धा देत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि या गोष्टी करायला हव्यात. तुम्हाला एकमेकांना सपोर्ट करावं लागेल, एकमेकास सहाय्य करावं लागेल. धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 15 रन्स, 15 धावा, 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. कर्नाळा स्पोर्ट अकॅडमी मध्ये चाललेली ही अप्रतिम स्पर्धा आपण पाहतोय. पनवेल प्रीमियर लीग विजय बालाजीला पुन्हा एकदा आगमित केलंय, त्यांचं आगमन केलंय. 3ऱ्या षटकामध्ये वैयक्तिक. आता रवी सोळंकी यांच्याकडून फिल्डिंगची व्यूहरचना कशा पद्धतीने सजवली जाते सिद्धेश दळवीसाठी पाहावं लागेल. लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक आपण डीप मध्ये पाहतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, डीप पॉइंट, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, 2 स्लीप आणि डीप थर्डमॅन.
पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंपला फुलर लेनचा भन्नाट वेगाचा चेंडू येऊ शकेल, त्यामुळे थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाला आता तयार राहावं लागेल. पाहूयात काय घडते. यस, ऑन दी अप खेळून काढलाय, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये येऊन सुद्धा घशातील घास काढून घेतलाय, चेंडू सीमारेषा बाहेर. पहा घडले काय, सरळ बॅटने खेळून काढला, क्षेत्ररक्षक सजवला होता, आता त्याच्या हातामध्ये येऊन सुद्धा तो चेंडू सीमारेषा वन बाउन्स चौकार आलाय. बॉल बॉल बच गए. आता ही संधी मिळालेली आहे, त्या संधीचं सोनं करावं लागेल, ज्या पद्धतीने अँड्रे रसेलने केलं होतं. ओ हो, जस्ट मिस. देर इज नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल. संबंधच नाहीये, मिलाव झालेला नाहीये बॅट आणि बॉलचा. आणि विकेट किपरच्या माध्यमातून एनर्जेटिक वातावरण, प्रत्येक खेळाडूच्या तोंडातून एक एक शब्द निघतोय, त्यामुळे गोलंदाजाचा थोडासा हौसला बुलंद होता. 19 धावा, 3 विकेट्स, 5वं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज सुज्ज हलक्या हाताने खेळून काढलाय. संयम आवश्यक आहे. क्लोज टू द बॉडी, नजरेच्या खाली चेंडू खेळलाय आणि बॉडी बॅलन्स सुद्धा खूप चांगला पाहायला मिळाला. आता हे करावं लागेल. धावांपर्यंत पोहोचायचं असेल तर 10-15 चेंडू खेळून काढावे लागतील. थोडासा कॉन्फिडन्स दांडगा करावा लागेल, वाढवावा लागेल, आत्मविश्वासाने ही मॅच खेळावी लागेल, स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. वा, चोरटी धाव सुद्धा घ्यावी लागेल आणि ती घेतली. संधी मिळाली होती, विजय बालाजीने संधी दिली होती, परंतु क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली. ताकदवान फटका होता, त्या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला होता, लॉंग ऑफच्या दिशेला पकडण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तिथे मात्र चुकी झालेली आहे. सिद्धेश दळवी, कुमार म्हात्रे हे दोघंही मैदानामध्ये आहेत. आता कुमार म्हात्रे साठी वेगळी फिल्डिंगची व्यूहरचना आहे, कारण ते कटचे शॉट कदाचित चांगले खेळायचे. या अकॉर्डिंग डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक लावले, डीप थर्डमॅनला क्षेत्ररक्षक लावले. पाहूयात काय घडते. वाह वाह, पायाने चेंडू ढकलण्याचा प्रयत्न केला होता स्टंप पर्यंत, परंतु सिद्धेश दळवी आधीच पोहोचले. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 21 धावा, 3 विकेट्स, 5वं षटक संपत असताना. वारा थोडासा वाढलेला आहे. दुसऱ्या एंडने गोलंदाजी करत असणाऱ्या गोलंदाजाला आता मजा येऊ शकते कदाचित. पनवेल प्रीमियर लीग जे म्हात्रे आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. विजय बालाजी हलक्या हाताने चेंडूला खेळून काढले, 1 धाव घेतले. स्ट्राईक रोटेशन हे इम्पॉर्टंट राहणार आहे या मॅच मध्ये, कारण पहिल्या 10 ओव्हरमध्ये, पहिल्या सत्रामध्ये फक्त 70 धावा होत्या आणि 20 ओव्हरमध्ये 217 धावा झाल्या. त्यामुळे कधी काय होईल क्रिकेटमध्ये सांगू शकत नाही आणि त्याचा प्रत्यय मागील इनिंगमध्ये आला. या इनिंगमध्ये 22 धावा, 3 विकेट्स, 5 षटकांच्या समाप्तीनंतर. आता हे 2 फलंदाज सेट झाले तर प्रतिस्पर्धी संघाची भंबेरी उडू शकते, टेन्शन देऊ शकतील. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज प्रथमेश केणी पुन्हा एकदा आले. विनय ठाकूर सारख्या फलंदाजाला त्यांनी बाद केलेला आहे. पाहूयात काय घडते या मॅच मध्ये. प्रथमेश केणी 35 मधील 3रा षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय. पॉवर प्लेची अंतिम ओव्हर. पुढे सरसावून चेंडू मारायचा होता, पुढे सरसावले होते, बॅटच्या खालून चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये केलेला असताना आपण पाहतोय. पनवेल प्रीमियर लीगचं हे वैशिष्ट्य आहे, लेदर क्रिकेट खेळणाऱ्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना संधी दिलेली आहे आणि प्रत्येक गोलंदाजाला या स्पर्धेमध्ये चेक केले जाते, त्याची गोलंदाजाची शैली पाहिली जाते, कसा पद्धतीने हा चेंडू टाकला जातो हे सुद्धा पाहिलं जाते. वा, कमाल, लाजवाब गोलंदाजीचं प्रदर्शन या गोलंदाजाकडून होताना. प्रथमेश केणी खूप चांगल्या रीतीने चेंडू हाताळतायत आणि गरज आहे त्या तशा पद्धतीची संघाला. आता पॉइंट, बॅकवर्ड पॉइंट, 2 स्लीप,
यामध्ये अजून एक खेळाडू फसतोय का की डीप थर्डमॅनला क्षेत्ररक्षक बालाजी आहेत त्यांच्या हातामध्ये पुन्हा एकदा कॅच जाईल हे देखील पाहावं लागेल. ओ हो कट केला स्क्वेअर कटचा फटका देईल धावा 4 चौकार. पाहूयात काय घडलंय. आउटसाइड ऑफ स्टंपला थोडासा आपटून टाकलाय चेंडू त्यावर थप्पड लगावलाय कानफाटात लगावतात तशा पद्धतीचा हा फटका सरकन सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. पुन्हा एकदा वा लाईन पर्यंत आले. स्टंप मधील लाईन खेळायची दुसऱ्या लाईन खेळायच्या नाही या गोष्टींचा अवलंब केलाय फलंदाज सिद्धेश यांनी. वैयक्तिक धावसंख्या त्यांची 11 पाहतोय. 10 चेंडूंचा त्याने सामना केलाय. 6वं षटक मार्गस्थ आहे. 26 धावसंख्या स्कोर कार्डवर आहे. प्रथमेश केणी याचा स्पेल आपण पाहतोय जिथे त्यांनी एक विकेट विनय ठाकूरची घेतलेली आहे. तो स्वास्थ्यामध्ये बाद झाला त्यामुळे टेन्शन वाढलेलं आहे आता. वा पुन्हा एकदा त्या चेंडूला सोडून दिलंय. काही गोष्टी धरण्यापेक्षा सोडलेल्या बऱ्या असतात तसंच चित्र मैदानामध्ये आपण पाहतोय कारण ज्या गोष्टी आपल्या फायद्याच्या नाहीत त्या गोष्टी पकडण्यात काही मजा नाहीये. आता फायदा कुठे आहे हे सिद्धेश दळवी आणि त्यांना त्यांच्या टीमला माहिती आहे की आपल्या पाल्यामधील चेंडू सोडायचे नाही आपल्या पाल्याबाहेरच्या चेंडूंवर प्रयत्न करायचे नाही. पुन्हा एकदा लगातार सुंदर गोलंदाजीचा नजारा प्रथमेश केणीच्या माध्यमातून. ऍक्शन थोडीशी सरप्राईज करणारी जरूर आहे परंतु टप्पा लाईन लेंथ अचूक. एखादा रुपया ठेवावा आणि त्या रुपयाला पकडून किंवा त्या रुपयाला वर चेंडू टाकून गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक मैदानामध्ये दाखवत असताना त्याच टप्प्यावर बार बार 6 षटक समाप्त झालेले आहेत. 26 धावा 3 विकेट्स. पॉवर प्ले समाप्त झालाय आणि स्पिनर आता अक्षय पवारला स्पिनर म्हणावं की फास्टर म्हणावं या संभ्रमामध्ये मी सुद्धा आहे. अक्षय पवार आलेत राईट हँड ओव्हर दी विकेटने. दोन्ही उजव्या हाताचे फलंदाज आहेत त्यामुळे हालचाल आता क्षेत्ररक्षकांना करावी लागणार नाहीये. ओव्हर संपल्यानंतर फक्त हालचाल करावी लागेल कारण बोथ एंडने ही मॅच चालू आहे. अक्षय पवार आले 7व्या ओव्हरमध्ये. एखादी विकेट ते सुद्धा मिळवून देऊ शकतात कारण कदाचित ऑफ कटर चेंडू टाकतात तेच तर चेंडू ते नेहमी टाकत असतात. यॉर्कर चेंडू टाकणं हे त्यांचा सरप्राईज आहे. आता हे सरप्राईज कधी दाखवतात एखादी विकेट कधी आणतात हे सुद्धा पाहावं लागेल. फलंदाजांना संयमाने खेळावं लागेल. अजूनही वेळ गेलेली नाहीये. हिंमतीने हारा पण हिंमत हारू नका असं नेहमी म्हटलं जातं कारण परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनून जन्माला घालतो. चमकतो तोच ज्याच्यामध्ये घणाचे घाव सोसण्याची ताकद असते. आता अशा पद्धतीने समोरील संघाला फेस केलं जाते पाहावं लागेल. फिल्डिंगची व्यूहरचना पुन्हा एकदा चेंज झाले. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पुल केलाय डीप मिड विकेटमध्ये. बालाजी आहे चेंडू खाली. फिल्डिंगची व्यूहरचना आपण पाहूयात. 30 यार्ड सर्कलमध्ये जर आपण पाहिलं तर विकेट कीपर एक स्लीप त्यानंतर शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ लॉंग वाईडिश लॉंग ऑन डीप मिड विकेट डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप थर्ड मॅन अशा पद्धतीची फिल्डिंगची रचना. पाहूयात काय घडतंय. अक्षय पवार सज्ज झालेत गोलंदाजीसाठी. स्ट्राईक एंडला सिद्धेश दळवी. कव्हर रिझन मध्ये अप्रतिम स्ट्रोक खेळलाय. डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला अडवलाय. चेंडूला फेकतील तोपर्यंत मिळेल फक्त 1 धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. आता अंपायर्सची प्रोफेशनॅलिटी खूप पाहायला मिळते इथे. चेंडू फेकल्यानंतर उभं कसं राहायचं चेंडू टाकल्यानंतर आपला स्टँड कसा असावा निर्णय अपील केल्यानंतर आपण काय करायला पाहिजे हे सर्व दाखवलं जाते. बॅटची कडा लागून थर्डमॅन क्षेत्राच्या बाहेर हा चेंडू 4 धावांसाठी. 4 धावांच्या मदतीने धावसंख्येचा आलेख हा पुढे जातोय.
अक्षय पवारची गोलंदाजी पहा, बॅटची कड घेतल्यानंतर हा चेंडू गेलाय सीमारेषेपर्यंत. धावसंख्येला थोडस पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. संध्याकाळचे 5 वाजत आलेले आहेत. 7वी ओव्हर मार्गस्थ आहे. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. वा, क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवलाय, फेकलाय विकेट किपर कडे. अप्रतिम फिल्डिंग. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. रॉंग एंड कडे धावत होते आणि चांगल्या रीतीने चेंडूला अडवलाय. धावांना रोखलंय, धावांना थांबवलंय आणि गोलंदाजाला साथ देत असताना आता राईट हँड राऊंड विकेटने आले अक्षय पवार शेवटचे 2 चेंडू टाकण्यासाठी. स्विंग न मिस. बॉलच्या लाईन मध्ये येऊन सुद्धा बॉल खेळू शकले नाहीत. हे दुर्दैव म्हणावं लागेल फलंदाजाचं. कुमार म्हात्रे फलंदाजाचं नाव असेल. कुमार म्हात्रे आपण पाहतोय 11 चेंडू फेस करून 8 धावा बनवल्यात. सिद्धेश दळवी 13 चेंडू 12 धावा. स्लो चाललंय मॅच. वाईड बॉलचा इशारा. अक्षय पवार आणि त्यांची गोलंदाजी नाविन्यपूर्ण होणार यात तेळ मात्र शंका नाही आहे. मग अशा पद्धतीने एखादा वाईड बॉल मिळणं हे साहजिक आहे. अक्षय पवार पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, दिशा दाखवली, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, फाईन लेग, क्षेत्रामधून चेंडू सीमारेषा पार, चौकार. 4 धावा. 4 धावांच्या मदतीने या षटकाची समाप्ती सुद्धा झालेली आहे. आता हे दोनही फलंदाज सेट झालेत. खराब चेंडू आल्यानंतर त्या चेंडूचा कार्यक्रम करताना आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 37 धावा 7 षटकांच्या समाप्तीनंतर 3 विकेट्सच्या मोबदल्यामध्ये. करंट रन रेट आणि रिक्वायर्ड रन रेट या गोष्टी सुद्धा फार महत्त्वाच्या राहणार आहेत. आयोजन करणारी संपूर्ण टीम आज सावलीच्या आडोशाला बसलेली आहे, आमच्या मंचावर बसलेली आहे. त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत असणार आहे. नवीन गोलंदाजाचं आगमन होणार आहे. कोणता गोलंदाज कशा रीतीने गोलंदाजी करेल हे देखील पाहावं लागेल. हवा ज्या साईडने आहे त्या साईडने त्याला संधी दिलेली आहे गोलंदाजीची. आता पाहूयात काय घडतंय या मॅच मध्ये. 7 षटकं पूर्ण झालेली आहेत. 13 षटके येणं बाकी आहेत. इक्वेशन पाहिलं तर 78 बॉल्स 181 रन नीड टू विन फॉर टीम पनवेल सुपर स्ट्रायकर्स. 100च्या आत रोखायचं असेल तर विकेट्स घ्याव्या लागतील आणि विकेट्स घ्यायच्या असतील तर चांगली गोलंदाजी योग्य टप्प्यावर तुम्हाला करावी लागेल. आता योग्य टप्प्यावर गोलंदाजी करायची असेल तर तुम्हाला तुमची प्रॅक्टिस, तुमचा एक्सपिरियन्स या गोष्टींचा वापर करावा लागेल. आता हे वापर करायचा असेल तर तुम्ही प्रॅक्टिस केले का या गोष्टी सुद्धा इथे समोर येऊ शकतात. आता पाहूयात घडतंय काय. सिद्धेश दळवी इथून आपल्या संघाला मॅच जिंकून देत आहेत का, किंवा चॅम्प 11 पनवेल संघ या एकतर्फी मुकाबल्यामध्ये आतापर्यंत चाललेल्या बॉलर जिंकलेल्या या मुकाबल्यामध्ये काय करतील हे पाहावं लागेल. नवीन गोलंदाज आलेत लेफ्ट आर्म राऊंड विकेटने. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, डीप पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. पाहूयात घडतंय काय. विकेट किपर क्लोज आहेत. गलीमध्ये क्षेत्ररक्षक सज्जवलाय. कदाचित आउटसाइड ऑफ स्टंपला फ्लाइटेड डिलिव्हरी गलीमधून कापून काढण्याचा प्रयत्न पाहायला मिळेल. सिद्धेश दळवी जोपर्यंत मैदानात असतील तोपर्यंत पनवेल सुपर स्ट्रायकर संघ मजबूत स्थितीमध्ये असू शकेल. हा चुकी करणं इथे महागात पडू शकतो तुम्हाला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि या मैदानाची आउटफील्ड इतकी फास्ट आहे ना की एखादा चेंडू आपल्या हातातून निसटला की तो थांबण्याचं नाव घेत नाही. ज्या पद्धतीने आपण म्हणतो एखादी मुलगी आपल्या हातातून गेली की गेलीच, मग परत मिळणं हा नशिबाचा भाग. चौकार आलाय सिद्धेश दळवीच्या पाठमधून. वा,
स्वीप केलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. डीप बॅकवर्ड स्क्वेअरला गेला. मिळेल एक धाव. धावसंख्येमध्ये बढावतरी वाढ. चांगली चांगली शॉट खेळा. एक एक दुहेरी धावांवर जास्त भर द्या. पार्टनरशिप बिल्डअप करा. 28 धावांची पार्टनरशिप झालेली आहे दोन्ही खेळाडूंच्या मध्ये. कुमार म्हात्रे, सिद्धेश दळवी हे दोन फलंदाज मैदानामध्ये खेळत असताना JMM पनवेल प्रीमियर लीग सीझन 2 दिवस 9. वा, अप्रतिम चेंडू. खेचून टाकलाय बॉल. बरोबर टप्पा, लाईन लेन सर्व योग्य. गतीमध्ये मिश्रण. सुमित सुमितची गोलंदाजी आपण पाहतोय. अप्रतिम गोलंदाजी करतायत. धावसंख्येला रोखून ठेवलंय आतापर्यंत सुमित यांनी. सिद्धेश दळवी 17 धावसंख्येवर खेळतायत 15 चेंडूंमध्ये. कुमार म्हात्रे 14 चेंडूंमध्ये 12 धावसंख्येवर खेळतायत. आता पाहूयात 8व्या षटकामध्ये विकेट येते की काय. मिश्रित केलेला हा चेंडू पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या हातातून निसटला. त्यासाठीच त्यांना ठेवलेला आहे. रोखलंय चेंडूला आणि धावांना सुद्धा. डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग सजवलाय. वाईडिश लॉंग ऑन ठेवलाय. लॉंग ऑफ आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीये. शॉर्ट मध्ये आहेत. पाहूयात काय घडतंय. दिशाहीन. वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या पुढे जाते. 43 धावा एका विकेटच्या 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 8वी ओव्हर, शेवटचा एक चेंडू. सुमित घाटकांबळे या खेळाडूचा आपण विचार करतोय. हवेमध्ये चेंडू टाकलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोचेपर्यंत चेंडू जमीनदोस्त झाला. या 8व्या षटकाच्या समाप्तीनंतर 44 धावा, 3 विकेट, 8 ओव्हर समाप्त. पनवेल प्रीमियर लीग JM म्हात्रे चॅरिटेबल संस्था यांच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी आपण पाहत असताना 9वी ओव्हर टाकण्यासाठी गोलंदाज येत आहेत. नवं षटक टाकण्यासाठी पुन्हा एकदा स्पिनरचं आगमन झालंय. आता स्पिनर आले की मला रवींद्र जडेजा टेस्ट क्रिकेट आणि लवकरात लवकर जर ओव्हर काढून घ्यायचा आहे, टाइम वाचवायचा असेल तर रवींद्र जडेजाची आपल्याला आठवण होते. आता रवींद्र जडेजा सारखे पटापट ओव्हर टाकण्याचा प्रयत्न होतोय की काय हे देखील पाहावं लागेल. नवीन गोलंदाज आले, त्यांच्यासाठी एक वेगळी फिल्डिंग सजवली जाते. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट आहेत. थर्डमॅन आहेत. फाईन लेग आहेत. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहेत. डीप मिड विकेट आहेत. लॉंग ऑन आहेत. लॉंग ऑफ आहेत. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहेत. डीप कव्हर आहेत. पाहूयात गोलंदाज केतन मेहरची गोलंदाज. हलक्या हाताने चेंडूला ढकललंय गलीमध्ये. क्षेत्ररक्षक आले चेंडूला अडवण्यासाठी. रोखलंय चेंडूला. कोणती धाव नाहीये. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा. हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. सुमित त्या चेंडूला अडवतायत आणि या चेंडूवर मिळालेली ही एक धाव. स्लीप मध्ये फिल्डर तैनात आहेत. प्रवीण जगदाळे. सिद्धेश दळवी यांना फेस करायचा आहे. कव्हर रिजन मध्ये बॅकफुटला पंच केलंय. एक धाव मिळणार. धावसंख्येमध्ये बढवतरी वाढ. पार्टनरशिप बनवली जात आहे. एखादी विकेट टर्न अँड ट्विस्ट बनवू शकते. ही पार्टनरशिप घातक ठरू शकते गोलंदाजी करणाऱ्या संघाला. शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल अडवण्याचा प्रयत्न तेच तर्रार होता. त्यामुळे बंटीचा आणि बॅट आणि बॉल बंटीचा हा संबंध आला नाहीये. चौकार आलाय.
डिसिजन पेंडिंग आहे. नाहीये, चौकार दिलाय अंपायरने. पाहुयात घडलंय काय, चौकार आहे की षटकार आहे हे चेक केलं जाते. पुलचा फटका मैदानामध्येच आहे. चौकार. 4 धावांच्या मदतीने धावसंख्या झाले, गेले आणि थांबले. 50 धावसंख्या पूर्ण झालेली आहे पनवेल सुपर स्ट्रायकर्स या संघाची. नवी ओव्हर प्रगतीपथावर. तेज तर्रार चेंडू हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलाय. मग अशा पद्धतीचे चेंडू तुम्ही जर टाकू शकता, मग शॉर्ट पिच पद्धतीची चेंडू का टाकता, यावर सुद्धा लक्ष दिलं जायला हवं गोलंदाजाच्या माध्यमातून. आपण चुकतोय कुठे किंवा आपल्या चुका कुठे होत आहेत या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. मोठा फटका, क्षेत्ररक्षक आले, चेंडू खाली, पकडले, कॅच, संपलाय खेळ. फलंदाज कुमार म्हात्रेचा फलंदाज बाद. बंटी आले चेंडू खाली आणि बंटीने पकडलाय. अप्रतिम झेल, फलंदाज बाद. विकेट नंबर 4 डाऊन. निराश, हताश, आपल्या कर्माला दोष देत घडले काय. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू अपकटर टाकला होता. आता हा चेंडू आकाशामध्ये गेला. बंटी धावत आले मिड विकेट वरून, चांगल्या रीतीने चेंडू पकडला. मागील चेंडूवर चौकार सोडला होता त्यांनी, परंतु कॅच सोडलेली नाहीये. धावसंख्या 50 धावा, विकेट्स पडल्यात 4. पूर्णतः बॅटिंग लाईनअप ढासळलेली आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेत. या स्पर्धेमधले चौकार आणि षटकार पाहिले तर 565 चौकार आहेत, 212 षटकार आहेत. या मॅच मधील चौकार पाहिले तर 7 आहेत. अजूनही या इनिंग मध्ये एक षटकार आलेला नाहीये. एक्स्ट्रा रन्स 3 आहेत. नो बॉल कोणता नाहीये. वाईड बॉल 2 आहेत. एक्स्ट्रा 3 टोटल. सिद्धेश दळवीच्या साथीने फलंदाजी करायला आलाय. आता कुमार म्हात्रे बाद झालेत. प्रथमेश केणी, बंटी यांच्या माध्यमातून चांगली कॅच पकडली गेली. केतन मेहर यांच्या गोलंदाजीवर इक्वेशन पाहू शकता. 66 चेंडू आणि 168 धावांची आवश्यकता, गरज. 11 ओव्हरमध्ये 168 धावा बनवायच्या आहेत. कशा बनवायच्या आहेत, आता हे फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांनी विचार करावा लागेल. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सुमित आलेत. फिल्डिंगची व्यूहरचना पाहूया. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे, वायडिश लॉंग ऑन आहेत, लॉंग ऑफ आहेत, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे, डीप कव्हर पॉइंट आहेत, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट आहे, गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे. आता सुमितची गोलंदाजी पाहूयात सिद्धेशसाठी. क्लोज टू द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, बॅकफुटला जाऊन थोडासा कट करायचा होता. बॅटचा फेस ओपन केला होता, बॅटचा जवळून गेला पण तो बॅटला स्पर्श झालेला नाहीये. आया था पर लगा नाही. पुन्हा एकदा पंच चांगला केला. शॉट मध्ये ताकद आहे. उडून चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आला. 1 धाव मिळणार. एका धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 51 धावा 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. देणगी स्वरूपाची धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्डवर. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी चालू आहे. गोलंदाज सुमित याची.
पुन्हा एकदा बॅकफुटला पंच केलं जाते. क्षेत्ररक्षक आलेत. रोहन चेंडूला फील्ड केलंय. सुपूर्त करतील. कुणाल नाईक यांच्या माध्यमातून चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. एक एक धाव घेतली जाते. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हटलं जातं. तेच केलं होतं रवी सोळंकी, अक्षय पवार यांनी. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, बॅटला ऑलमोस्ट बीट करून जाणारा होता, कारण खाली लागला होता बॅटच्या. कनेक्शन तितकंसं चांगलं झालं नव्हतं. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. फ्लायटेड डिलिव्हरी बीट करणारे सुद्धा असू शकतात. कुणाल नाईक मोठे मोठे स्ट्रोक मारू शकतायत. काय करतील या मॅच मध्ये. मोठा स्ट्रोक लगावलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. विकेट जवळ आली होती परंतु मिळाली नाहीये. 53 धावा, 54 धावा. शेवटचा एक चेंडू 10व्या षटकातील येणं बाकी आहे. 2 चेंडू 2 धावा कुणाल नाईक. 19 चेंडू 20 धावा सिद्धेश दळवी. आता पाहूयात. मोठा फटका गेलाय सीमारेषा पलीकडे. षटकार. 10 षटकांच्या समाप्तीनंतर पूर्ण 60 धावा, 4 विकेट. 60 धावा. आता प्रतिस्पर्धी संघाच्या धावा होत्या 70 आणि त्यांच्या विकेट फक्त 1 पडली होती. तुमच्या 4 पडलेत. आता फलंदाजांना विचार करावा लागेल. थोडासा सेट व्हावं लागेल. आता सेट होण्याची वेळ गेली असं म्हणूयात, कारण 10 ओव्हरच बाकी आहेत. एखादे 2 चेंडू तुम्ही चेक करू शकता फेस करत असताना. मग आता फलंदाज सिद्धेश दळवी कशा रीतीने खेळ करत आहेत. 26 धावांवरती खेळत आहेत. कुणाल नाईक यांच्या साथीने खेळ करत असताना गोलंदाजीसाठी गेलेला गोलंदाज रोहन. पनवेल प्रीमियर लीग JMM यांच्या माध्यमातून ठेवली गेलेली ही लगातारचा दुसरा सीझन लिदर बॉल क्रिकेटचे ही भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय. कुणाल नाईक स्ट्राईक एंडवर आलेले आहेत. गोलंदाजी करण्यासाठी आलेला गोलंदाज. गोलंदाजीला सुरुवात करतोय कुणाल नाईक साठी. हा पहिला चेंडू 11व्या षटकातील. मोठा फटका. शॉट फसला. अक्षय पवार चेंडू खाली आले. झेल सोडणार नाहीयेत. पहिल्या चेंडूवर गोलंदाज रोहन मोंगाजी याला मिळते सफलता. इथे मात्र अडचणी अडचणी अडचणी. त्यामध्ये होते वाढ विकेटचं पतन. फलंदाज बाद. आता पहा रोहन मुंगाजी यांचा चेंडू ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न. खाली लागलाय चेंडू बॅटच्या. क्षेत्ररक्षकाने चेंडू पकडलाय. तोपर्यंत कुणाल नाईक याला मैदान सोडावं लागेल. जो येतोय तो मोठे मोठे स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न करतोय. आपली विकेट फेकून देतोय आणि मैदानाच्या बाहेर सुद्धा जातोय. नवीन फलंदाज आलेत मैदानामध्ये. वन साइडेड मुकाबल्याकडे कदाचित मॅच झुकू शकते, परंतु सिद्धेश दळवी जोपर्यंत मैदानामध्ये आहेत काहीही शक्य होऊ शकेल, पण त्यांचा खेळ हा आक्रमक आहे. नवीन फलंदाज नीरज आलेत सिद्धेश दळवीचा साथ देण्यासाठी. आता रोहन मुंगाजी हे कशा रीतीने चेंडू टाकतायत हे देखील पाहावं लागेल. आता बालाजीने काहीतरी कानमंत्र दिलाय. श्रीकृष्णाला गीता सांगायची असती तर त्यांनी कोणालाही सांगितली असती. सांगितली फक्त अर्जुनाला, कारण जसा सांगणारा असावा लागतो तसा ऐकणारा सुद्धा असावा लागतो असं म्हटलं जात. आता त्या कानमंत्राचा वापर कशा रीतीने रोहन मुंगाजी करेल पाहावं लागेल. राईट इन ओव्हर दी विकेटने उजव्या हाताच्या फलंदाजासाठी हलक्या हाताने चेंडू ढकलायचा होता.
कसं का होईना प्रवीण जगदाळेने तो चेंडू अडवलाय. धावसंख्या तिथेच 60 धावा 5 विकेट्स. रोहनचा हा चेंडू सुद्धा चांगला आहे, क्षेत्ररक्षकाला थोडासा चकवणारा आहे. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ झाली. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 61 धावा. फिटनेस आणि क्रिकेट याचं नातं खूप जवळचं आहे. तुमच्याकडे फिटनेस असेल तर तुम्ही चांगलं क्रिकेट खेळू शकता. इवन तुम्ही लॉंग टाइम तुम्ही क्रिकेट खेळू शकता. आणि तसंच सचिन तेंडुलकर असू द्यात, विराट कोहली असू द्यात, महेंद्रसिंग धोनी असू द्यात, असे बरेचसे खेळाडू आहेत जे फिटनेससाठी जाणले जातात. धावसंख्येत 1 ने वाढ झाले. धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 62 5 विकेट. 5.81 ची सरासरी आहे. जिंकण्यासाठी 16.25 ची सरासरी आवश्यक आहे या मॅच मध्ये. हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. शॉट बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत गलीमध्ये. चेंडूला फील्ड करताय, सुपूर्द करताय. तोपर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 1 धावेच्या मदतीने पुढे. चुकीची दुरुस्ती करतोय. धाव कोणती आलेली नाहीये या चेंडूवर. गोलंदाज रोहन मुंगाजी हलक्या हाताने हल्ले खेळणे का प्रयास. षटकाची समाप्ती झाली. 11 षटकांच्या समाप्तीनंतर 62 धावा 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये अर्ध्या बॅटिंग लाईनअपला मैदानाच्या बाहेर पाठवून दिलंय. गोलंदाजीसाठी आलेले गोलंदाज केतन मेहर. सिद्धेश दळवी यांच्यासाठी. सिद्धेश दळवी 21 चेंडूंचा सामना करून 27 धावसंख्येवर खेळत आहेत. नीरज ज्याने 4 चेंडू खेळले 1 धाव बनवली. करंट रन रेट 5.64 ची सरासरी चालू आहे. ही धावगती वाढवावी लागेल. एखादे 2 मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. तेज तर्राट फिल्डिंगची सजावट करणाऱ्या खेळाडूचं, कर्णधाराचं किंवा गोलंदाजाचं मी कौतुक करेन. कारण आज ती स्ट्रॅटेजी बनवलेली आहे. प्रत्येक खेळाडूला जे फसवलंय ते याच जाळ्यामध्ये फसवले. या 3-4 फिल्डरमध्येच फसवलंय. स्क्वेअर कटचा फटका, तिथे फिल्डिंग, मिस फिल्डिंग, निराश, हताश, त्यांच्यावर टीका, चेंडू सीमारेषा पार तोपर्यंत. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. आता रोहन मुंगाजीकडून त्या खेळाडूचे हौसले बुलंद करण्याचा प्रयत्न, पाठबळ दिलं जात आहे आणि द्यायला सुद्धा हवंय. राईट हँड ओव्हर दी विकेटने केतन फ्लाय डिलिव्हरी. वा, हवेमध्ये चेंडू जास्त काळ ठेवलेत, पडल्यानंतर तो चेंडू स्विंग होणार. हे लेदर बॉलचं वैशिष्ट्य आहे आणि ते होताना आपल्याला पाहायला मिळतं. ऑफ कट केला, त्याला सुद्धा बॅटने कट दाखवली. हा झाला स्क्वेअर कट. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर पटापट चौकार. फंटास्टिक 4. अटकी हुई गेंद, अपटलेला चेंडू, त्याला विरकावून दिलंय. बॅटची एज. आता विकेटचं पतन. फलंदाज सिद्धेश दळवी यांना अक्षरशः जाळ्यात फसवलंय. 6व्या विकेटचं पतन. 70 या धावसंख्येवर. चॅम्प्स 11 पनवेल या संघाचं कौतुक करावं लागेल. गति परिवर्तन सृष्टि का सबसे बड़ा नियम होता है. चेंज इज द ओनली अल्टीमेट थिंग इज इम्पॉर्टेंट इन दिस मैच.
परिवर्तन करणं हे फार गरजेचं आहे. परिवर्तन केलं गेलंय. तुमचं वागणं जर एखाद्याला आवडत नसेल तर तुमचं वागणं बदलणं फार गरजेचं आहे. त्याने तुम्हालाच फायदा होऊ शकतं. आणि हे वागणं चेंज केलंय, कारण जो माइंडसेट होता लेग कटर चेंडू टाकण्याचा, तो माइंडसेट चेंज करून आउटसाइड ऑफ स्टंपला ऑफ कटर पद्धतीचा चेंडू टाकला गेला. 70 धावसंख्येवर 6वा धक्का लागलेला आपण पाहतोय. इट्स ऑल अबाउट माइंडसेट, इट्स ऑल अबाउट स्ट्रॅटेजी अँड इट्स ऑल अबाउट क्रिकेट. 12व्या षटकाचा अंतिम एक चेंडू येणं बाकी आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेत. फलंदाजाचं नाव, दोनही फलंदाज फ्रेश आहेत, नवे आहेत, तर ताजा आहेत. आणि एक छोटा खेळाडू जो 12th मॅन आहे तो पाणी देऊन आपल्या संघाचे हौसले बुलंद करतोय. त्यांना जी लागलेली तहान आहे ती तहान भागवण्याचा सुद्धा प्रयत्न करतोय, आणि तो ॲज अ प्लेयर म्हणून आहे, हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. केतन मेहर, जशा पद्धतीचं जाळं कर्णधार रवी सोळंकीने फैलवलंय, कर्णधाराचं कौतुक करेन मी. ज्या पद्धतीचा त्यांच्याकडे अनुभव आहे त्याचा फायदा घेत आहेत, आणि फिल्डिंगची सजावट सुद्धा अप्रतिमरित्या ते करत असताना आपण पाहतोय. वाह, सरप्राईज पॅकेज. केतन मेहर, षटक समाप्त. 12 षटकांच्या समाप्तीनंतर 70 धावा, 6 विकेट्स. रोहन मुंगाजी गोलंदाजीसाठी चाललेले आहेत. आमच्या पंचांचं मी कौतुक करेन, खूप चांगल्या रीतीने पंचगिरी करते त्या स्पर्धेमध्ये. मॅच मध्ये मजा येते. वन साइडेड मुकाबला चालू आहे. फिल्डिंगची व्यूहरचना पाहूयात आपण. विकेट किपर रवी सोळंकीचं मी कौतुक करेन. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट नाही लावलाय. आता गलीमध्ये क्षेत्ररक्षक, एक स्लीप आहे ती थोडीशी लांब ठेवलेली आहे. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक. ट्रॅप, बॅटची कड लागलेली आहे. क्षेत्ररक्षकाने चेंडूला अडवलंय. जोपर्यंत चेंडूला थांबवलंय, 2 धावांची पूर्तता पूर्ण केल्या. 2 धावा. शॉट चांगला होता. कव्हर पॉइंट रिझन मधून एक्स्ट्रा कव्हर रिझन पर्यंत धाव घेतली क्षेत्ररक्षकाने. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एकदा का तुमच्या बाजूने सर्व गोष्टी चांगल्या व्हायला होत असतील तर क्षेत्ररक्षक, गोलंदाज आणि विकेट किपर या सर्वांचा संगम हा चांगलाच होतो. हे पाहिलंय आपण बऱ्याच वेळेला क्रिकेटमध्ये. मोठा फटका, टायमिंग साधलंय. वा, प्रयत्न केले. 100% सर्वोतपरी झोकून देणं हे पाहिलेलं आहे. आता धावा यायला लागलेल्या आहेत मागील 2 चेंडूंपासून. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने धावसंख्येला थोडासा आलेख मिळत असताना गती परिवर्तित चेंडू टाकला होता. लेग कटर पद्धतीचा चेंडू. टायमिंग साधलं. बाउंड्री लाईन छोटी आहे, त्याचा फायदा घेत असताना फलंदाज. पवेलियन मधून टाळ्यांचा वर्षाव त्यांच्यावर होतोय. रोहन मुंगाजी काहीतरी वेगळं करतील. कट केलाय. पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. मागील 3 चेंडूंवर आल्यात 12 धावा. नीरज म्हात्रे आग ओकणारी फलंदाजी करतायत. थोडीशी घाई गडबड त्यांना करावी लागेल, कारण ज्या पद्धतीने आपण पाहतोय रिक्वायर्ड रन रेट वाढलेला आहे, ते रन रेट आणि त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न त्यांचा पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 82 वर. 6 विकेटच्या मोबदल्यामध्ये निलेश देशमुख आलेले आहे. नीरजच्या साथीने फलंदाजी करण्यासाठी 2 धावा, षटकार, चौकार. रोहन मुंगाची 3 चेंडू टाकलेले आहेत. कोण आहे स्कोरर का? इट्स अ नो बॉल. नो बॉल कसला आहे? फ्रंट फूट.
फ्रंट फूटचा नो हां, फ्रंट फूटचा नो आल्यानंतर मी नेहमी म्हणत असतो, हमें तो अपनों ने लूटा उनमें कहा दम था. 85 runs on a scoreboard, loss of 7 wickets, 13th over in progress. रोहन मुंगाजी याची ओव्हर चालू आहे आणि शेवटचा एक चेंडू या 13व्या षटकातील येणं बाकी आहे. 24 लाईव्ह इव्हेंट, त्यांची संपूर्ण टीम खूप चांगल्या रीतीने कार्य करते. पनवेल प्रीमियर लीग लेदर बॉलची भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय आणि सर्वांचं आभार मानतोय. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेसाठी मेहनत घेतलेली आहे, प्रज्ञामागचे हिरो असू द्यात, आमचे ग्राउंड स्टाफ असू द्यात, त्यांचं सुद्धा मी कौतुक करेन. आमचे सर्व स्पॉन्सर असतील, आमचे सर्व खेळाडू असतील, आमचे स्कोरर असतील, आमचे कॅमेरामन असतील, सर्वांचं कौतुक. जस्ट मिस. दोन्ही एंडला विकेटचं पतन झालं असतं. लवकर थ्रो फेकला गेला असता तर ठीक आहे. 13व्या षटकाची समाप्ती झालेली आहे. 13व्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त 86 धावा आपल्याला पाहायला मिळते. जिंकण्यासाठी 42 चेंडूंमध्ये 132 धावांची आवश्यकता असणार आहे. 42 चेंडू 132 धावा. पाहूयात. 3 विकेट्स हव्या आहेत चॅम्प्स 11 पनवेल संघाला जिंकण्यासाठी. 24 लाईव्ह इव्हेंट्स अतिशय चांगलं कार्य करत आहेत. त्यांची क्लिअरिटी अतिशय चांगली आहे. म्हणूनच वारंवार मी सांगत असतो की या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा. प्रत्येक व्हिडिओचा अपडेट तुम्हाला मिळत जाईल आणि ते अपडेट मिळवण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. खूप चांगली गोलंदाजी चॅम्प 11 पनवेल या संघाची. खरोखर कौतुक करेन विजय बालाजी, प्रथमेश केणी, केतन मेहर, त्यानंतर सुमित, या सर्वांनी खूप चांगल्या रीतीने गोलंदाजीचं प्रदर्शन दाखवलेलं आहे. केतन मेहर अपकटर पद्धतीचा चेंडू बघा, ज्या पद्धतीचं ट्रॅप. 3 फिल्डर बिहाइंड द विकेट लावलेले आहेत एका झोन मध्ये. आता पाहूयात त्या झोन मध्ये त्या ट्रॅप मध्ये अडकवलं जाते का. पुन्हा एकदा अडवलं गेलंय, रोखलंय. कसं का होईना चेंडूला रोखलं हे इम्पॉर्टंट आहे. धाव घेतलेली नाहीये आणि इथे मात्र आपण पाहतोय धावसंख्या तिथेच आहे. 86 धावा, 7 विकेट. पनवेल सुपर स्ट्रायकर्स बॅटच्या जवळून विकेट किपरच्या दस्तान्यांमध्ये. किपरचं कौतुक करावं लागेल कारण त्यांच्या इथे खूप त्यांच्या माध्यमातून खूप चांगली किपिंगचं प्रदर्शन झालेलं आपण पाहतोय. शेवटचे काही चेंडू या ओव्हर मधील मारायचा होता. कनेक्शन चांगलं झालंय, टायमिंग साधलंय. क्षेत्ररक्षक अक्षय पवार गेलेत. अक्षय पवार कडून फिल्डिंग मध्ये चुकी होत नाहीये. थ्रो पहा, अतिशय चांगला थ्रो. ज्या पद्धतीने खेळ चांगला करतात फलंदाजी गोलंदाजी करत असताना फिटनेस खूप चांगली आहे या खेळाडूची. त्यामुळे फिटनेसवर खेळावर लक्ष केंद्रित करून एक मोठ्या खेळाडूचे ते वैशिष्ट्य आहे. चेंडू खेळून काढलाय सरळ बॅटने. लॉंग ऑन क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल झालाय. मिळेल 1 धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्या कदाचित पुढे जाऊ शकते. आकाश देवकर हा नवीन खेळाडू आहे. नीरज ज्याने 2-3 आक्रमक स्ट्रोक खेळलेच जरूर, परंतु या ओव्हरमध्ये संयमीने खेळावे लागले त्याला. मोठा स्ट्रोक खेळायचा होता. ढेंगा खालून चेंडू गेलाय. लॉंग ऑनला अक्षय पवार यांच्या माध्यमातून खूप चांगलं फिल्डिंगचं प्रदर्शन झालेलं आहे या मॅच मध्ये. 14वी ओव्हर सुद्धा समाप्त झालेली आहे. 89 धावा 7 विकेटच्या मोबदल्यामध्ये.
आता अक्षय पवार सांगतायत की मला सुद्धा एक विकेट हवी आहे, मग मी सुद्धा गोलंदाजीसाठी येणार, आणि ते आलेत. पंधरावी ओव्हर टाकण्यासाठी अक्षय पवार आलेले आहेत. त्यांच्या स्पेलमध्ये किंवा त्यांच्या खात्यामध्ये काहीतरी जमा करण्यासाठी. एखादी विकेट आली तर मजा येऊ शकते, कारण सामन्यामध्ये औपचारिकता बाकी आहे. मोठे मोठे स्ट्रोक येणार आहेत तेवढं मात्र शंका नाहीये, कारण फलंदाज डिफेन्सिव्ह स्ट्रोक तर खेळणार नाही, कारण इथे गरज आहे ते मोठ्या मोठ्या स्ट्रोकची. मोठे मोठे स्ट्रोक आले तरच हा सामना विजयी होऊ शकतो फलंदाजी करणारा संघ पनवेल सुपर स्ट्रायकर्स. पाहूया घडतंय का. अक्षय पवार राईट हँड ओव्हर द विकेटने हा चेंडू बॅक टू द बॉलर. खेळलाय तेच तर हा चेंडू स्वतः अडवलाय स्वतःच्या फॉलोअर मध्ये अक्षय पवार यांनी. धावसंख्येवर लगाम आपटून टाकला होता चेंडू. एक धाव खर्च केलेली आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 90 वर जाऊन पोहोचलेली आहे. चांगलं क्रिकेट चालू आहे, कारण योग्य टप्पा कारण जास्त विकेट मिळत आहेत याचा अर्थ असा नाही की आपण कशाही पद्धतीने गोलंदाजी करूयात. नियंत्रित गोलंदाजी चालू आहे. टप्पा चांगला आहे, लाईन चांगली आहे, कर्णधार पद सुद्धा चांगला आहे. गोलंदाजाचं यूज चांगल्या पद्धतीने करतायत. आता शॉट चांगला आहे. बालाजी चेंडू खाली आहेत, त्यांच्या डोक्याला चेंडू लागलाय. चेंडू फेकलाय, तोपर्यंत 2 धावांची पूर्तता. डायरेक्ट हिट असता तर कदाचित फलंदाज बाद झाले असते, परंतु 2 धावा आल्यात. 2 धावांच्या मदतीने 92 धावा. अक्षय पवार पुन्हा एकदा बॅटची कट लागून क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये एका टप्प्यानिशी धावसंख्या पुढे चालले. शेवटचे 2 चेंडू येणं बाकी आहेत. फलंदाज नीरज आणि आकाश देवकर चांगल्या रीतीने फलंदाजी करत आहेत. मोठा फटका मारायचा होता, रडारमध्ये आला होता, पट्ट्यामध्ये आला होता, मारण्याचा प्रयत्न केला होता, स्टिकरवर चेंडू आदळलाय आणि निराश. अक्षय पवार हे स्पिनर नाही, ते फास्टर आहेत. रनअप कमी आहे, पण या गोलंदाजाकडे गती आहे. स्कूप करायचा होता. आधुनिक भाषेमध्ये सुपला सुद्धा या शॉटला म्हटलं जातं, परंतु ते टायमिंग साधायचं असेल तर प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे. 15 षटकांच्या समाप्तीनंतर 93 धावा, 7 विकेट्स. जिंकण्यासाठी 30 चेंडूंमध्ये 125 धावांची आवश्यकता आहे. पंधरा षटक समाप्त झाले. शेवटचे 30 चेंडू येणं बाकी आहेत. गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा केतन मेहरचं आगमन झालंय. पाहूयात काय होतंय. 7 विकेट्स, 93 धावा 15 ओव्हरच्या समाप्तीनंतर. पनवेल प्रीमियर लीग कर्नाळा स्पोर्ट अकॅडमी मध्ये चालू आहे. 9 दिवस आहेत, 9वा दिवस आहे आजचा, आणि खूप चांगला ॲटमॉस्फिअर आहे. काही प्रेक्षक येतात जे चाळकरी मुलं आहेत, सावळीचा आडोसा घेऊन ही मॅच पाहत आहेत. काही प्रेक्षक असे आहेत जे फिरण्यासाठी इथे आलेले आहेत, ते सुद्धा या मॅचचा आस्वाद घेत आहेत. लाईव्ह सुद्धा बरेचसे प्रेक्षक जोडलेले आहेत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक आभार आणि त्यांचं स्वागत असणार आहे. आणि हा चेंडू केतन मेहर यांचा डॉट बॉल. पुल केलाय चेंडूला मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षण नाहीये, चेंडू फरार होईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार, 4 धावा. धावसंख्येत 4 ने वाढ. आकाश देवकर फिटनेस स्ट्रेचिंग या गोष्टी करत असताना
बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग वर लक्ष केंद्रित करणं फार गरजेचं आहे क्रिकेटमध्ये. वा, कमालीची गोलंदाजी. बॅटच्या जवळून बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न आकाश देवकर यांच्या माध्यमातून अनसक्सेसफुल. एक्झिक्युशन चुकलं. स्ट्रोक चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत, थांबवलंय. धाव संकेत 1 ने वाढ. 98 धावा स्कोर कार्डवर जमा झालेले आपण पाहतोय. 26 चेंडूंमध्ये 120 धावांची आवश्यकता आहे. मजा येते या मॅचला. मोठा स्ट्रोक, बॅटची कट लागून विकेट किपरला चकवून चेंडू थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता इक्वेशन पाहणं फार गरजेचं राहणार नाहीये. तितकंस इक्वेशन जो संघ जास्त धावांनी जिंकणार आहे त्याच्यासाठी सुद्धा राहणार आहे, किंवा जास्त धावांनी जर हारलं तर कदाचित लीग स्टेज मधून बाहेर सुद्धा जाऊ शकतात. आता या गोष्टी सुद्धा लक्षात घ्याव्या लागतील. त्यामुळे प्रत्येकाची धडपड चालू आहे. फलंदाज आकाश नीरज यांच्या माध्यमातून मोठे मोठे स्ट्रोक मध्ये मध्ये येत आहेत. आता या दोघांना हलक्यामध्ये घेऊन चालणार नाहीये. नीरज सेट झालेत 20 चेंडूंमध्ये 22 धावा. बॅटची कड पुन्हा एकदा थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय चौकार. पुन्हा एकदा नीरजच्या बॅटमधून. रन कैसे भी हो आने चाहिए असं नेहमी म्हटलं जातं. मग बॅटची कड लागू द्या, विकेट किपरच्या हातातून सुटू द्या, किंवा गोलंदाजाच्या चुकीमुळे जाऊ द्या, धावा येणं फार गरजेचं आहे आणि त्या धावा येतात. 106 धावा 16व्या षटकाच्या समाप्तीनंतर. 24 चेंडू 112 धावा संख्येची आवश्यकता आहे. आता ही गोलंदाजी कोण करणार? अक्षय पवारच चालेल. वैयक्तिक खात्यातील मला असं वाटते हे शेवटचं षटक सुद्धा असावा अक्षय पवार यांचं. त्याच एंडने आलेले आहेत ज्या एंडने त्यांनी गोलंदाजी जास्त केलेली आहे. लक्ष भारी धराधरी चालली. आईला वरट झाली. अरे धरलेली तिला, मग येईल तो परत येईल, जाणार नाही. लक्ष ठेव, लक्ष ठेव. चौकार आलाय. बॅट म्हणून 110 धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. आकाश देवकर सुद्धा नीरजच्या साथीने चांगली फलंदाजी करतोय. आता गरज आहे ते मोठ्या मोठ्या स्ट्रोकची आणि ते येताना आपल्याला पाहायला मिळतात. आता अक्षय पवार याला मिळेल विकेट का या स्पेलमध्ये, या ओव्हरमध्ये, तिसऱ्या ओव्हरमध्ये. त्याच्या 17वी ओव्हर चालू आहे. 110 धावा झालेल्या आहेत. 110 धावा झालेल्या आहेत. 7 विकेट्स पडलेले आहेत. बघूयात. क्लीन बोल्ड अक्षय पवार सफल होतोय क्लीन बोल्ड स्वरूपात. आकाश देवकर बॅक टू द डग आउट ॲट विकेट डाऊन. बघा अक्षय पवार राईट हँड राऊंड विकेटने आलेत. ऍक्शन पाहूयात त्यांची कशी आहे. ऍक्शन तर खूप सुंदर आहे. राऊंड अप ऍक्शन आहे. समोरचा चेंडू मिस केला आणि फलंदाज बाद. नाही सगळं वरडायला लागले ना तेव्हा लक्ष गेला त्यांचा. माझ्या ना धरलेली 2 वेळा तुला. नवव्या क्रमांकावर खेळण्यासाठी नवीन फलंदाज आलेत. फलंदाज शिवतेज जितेकर. शिवतेज जितेकर मैदानामध्ये आलेत. पनवेल सुपर स्ट्रायकर्स या संघाला जिंकण्यासाठी 22 चेंडूंमध्ये 108 धावांची आवश्यकता आहे.
इम्पॅक्ट प्लेयर मैदानामध्ये आलाय. इम्पॅक्ट प्लेयर मैदानामध्ये आलेत. आता ते चांगली कामगिरी करतील का, त्यांचा इम्पॅक्ट पाडतील का, त्यांची छाप पाडतील का पाहावं लागेल. कारण 15च्या स्क्वॉड मध्ये इम्पॅक्ट प्लेयर कोणता असतो त्याला बाहेर बसवतात. शॉट चांगला आहे, क्षेत्ररक्षक पहिले धावले नाही त्यामुळे ही कॅच झाली नाहीये. गोलंदाज गोलंदाजी करत असताना क्रिकेटच्या बेसिक्स प्रमाणे तुमचे पाय हल्ले पाहिजे, तुम्ही स्टार्ट घेतला पाहिजे. तो स्टार्ट घेतला नाहीये रोहन मुंगाची यांनी. आणि इथे मात्र जो चान्स क्रिएट झाला होता, हाफ चान्स म्हणूयात, तो चान्स पकडता आलेला नाहीये. 111-8. फुल टॉस बॉल, वाईडिश लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर. बिग सिक्स, फ्लॅट अँड फ्युरियस. नीरज चांगली फलंदाजी करतोय. नीरजला वरती का पाठवलं नाही? सरळ बॅट नाही, ऑन दी ऑफ खेळून काढलाय 6 धावांसाठी. हलक्या हाताने चेंडूला कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आले, 1 धाव पूर्ण केले. दुसरी धाव सुद्धा होणार, कारण तिसरी धाव सुद्धा पूर्ण. जिथे 1 धाव होती तिथे +2, 2 धावा पूर्ण केल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 120 धावसंख्येवर. शेवटचा एक चेंडू या ओव्हर मधील बाकी आहे. गोलंदाज सज्ज, यॉर्कर चेंडू संयमाने खेळून काढलाय शिवतेज जितेकर यांनी. 17 षटकांच्या समाप्तीनंतर 120 धावा, 8 विकेटचं पतन. आता इक्वेशन कडे न पाहता जास्तीत जास्त धावांनी हारण्याचा प्रयत्न किंवा जास्तीत जास्त धावांनी जिंकण्याचा प्रयत्न, ह्या गोष्टी 2 महत्वाच्या राहिल्यात फक्त या मॅच मध्ये. बाकी सर्व गोष्टी सोडून द्या, कारण जो संघ जास्तीत जास्त धावांनी जिंकेल त्यांचा इकॉनॉमी त्यांची वाढू शकते. जो संघ जास्तीत जास्त धावांनी हारेल तो संघ कदाचित या ग्रुप स्टेज मधून बाहेर सुद्धा जाऊ शकतो. आता पाहूयात या 18 चेंडूंमध्ये घडतंय काय. 2 विकेट्स गोलंदाजी करणाऱ्या संघाला हव्या आहेत, त्या मिळतील कशा ते देखील पाहावं लागेल. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज कोण आलेत? प्रथमेश केणी गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. विकेट किपर कदाचित चेंज झाले असावे. पाहूयात काय घडते या मॅच मध्ये. प्रथमेश केणी ज्यांनी अप्रतिम गोलंदाजी केलेली आहे या मॅच मध्ये. फिल्डिंगची व्यूहरचना पाहूया. डीप थर्डमॅन, गली, शॉट बॅकवर्ड पॉइंट, शॉट एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर डीप मिड विकेट, शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे, त्यानंतर आहे लॉंग ऑन, वाईडिश लॉंग ऑफ, लवल. अशा पद्धतीची फिल्डिंगची व्यूहरचना. थांबवलंय, चांगला शॉट खेळला होता. अंतिम फलंदाज सुद्धा अशा पद्धतीने फलंदाजी करू शकतात याचं प्रात्यक्षिक दाखवलंय मैदानामध्ये. प्रथमेश केणी यांनी यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. विकेट्स इम्पॉर्टंट असणार आहे त्यांच्या संघासाठी जास्तीत जास्त धावांनी जर जिंकायचं असेल तर. 218 धावांचं टार्गेट पार करत असताना आता 121 धावा, 8 विकेट्स. शिवतेज जितेकर इम्पॅक्ट प्लेअरच्या रूपाने मैदानामध्ये आलेत. हलक्या हाताने चेंडूला खेळून काढला. क्षेत्ररक्षकाने कमालीचे प्रयत्न केले. अक्षय पवार यांना चेंडू खाली यावं लागलं आणि मिळेल या चेंडू मागे 1 धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 122 धावा, 8 विकेट्स.
एकतर्फी मुकाबला चालू आहे, परंतु जास्तीत जास्त धावांनी जिंकणं आणि जास्तीत जास्त धावांनी हरणं हे फक्त या दोन गोष्टी राहिलेल्या आहेत या मॅच मध्ये. शॉट चांगला आहे, बॅक टू द बॉलर खेळला होता, खूप जोरात चेंडू येतो आणि कडक असतो चेंडू. लेदर बॉल कदाचित तुमचा बोन डिस्ट्रॉय करू शकतो, ब्रेक करू शकतो. त्यामुळे प्रॉपर ॲक्शनने बॉल कॅच करणं महत्त्वाचं असतं. त्यासाठी प्रॅक्टिसची गरज असते. तुमचे हात, तुमचा पाय आणि पूर्ण बॉडी याला त्याची सवय व्हावी लागते. 18वे षटक अंतिम टप्प्यामध्ये. 3 चेंडू झालेली आहेत, 3 चेंडू येणं बाकी आहेत. स्ट्राईक एंडला नीरज भिरकावायचा होता बॅटच्या जवळून. शेवटचे 2 चेंडू येणं बाकी आहेत. विकेट किपरने जसा चेंडू पकडला तसा लाऊड अपील त्यांच्याकडून झाला. अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वासाची कमी आहे. सामना एकतर्फी चालू आहे. 18वे षटक. पुढे सरसावून हा शॉट मारलाय जरूर मिड विकेट रिजन मध्ये. अक्षय पवार तिथे पेट्रोलिंग करतायत, त्यामुळे मिळेल फक्त 1 धाव. धावा रोखल्यात. 123. शेवटचा 1 चेंडू येणं बाकी आहे. 1 बॉल रिमेनिंग फ्रॉम दिस ओव्हर. प्रथमेश केणी ज्यांनी हे 4थं षटक टाकले जाता 10 धावा खर्च करून 1 विकेट महत्वपूर्ण विनय ठाकूरची मिळवलेली आहे. पूलचा फटका मारायचा होता, टक करायचा होता. बॅट आणि बॉलचा संबंध झालेला नाहीये, संपर्क झालेला नाहीये, कनेक्शन झालेलं नाहीये आणि डॉट बॉलची क्षमता. 123. आता दोनही संघांसाठी या पहिल्या 12 धावा फार महत्वाच्या राहणार आहेत. जो संघ या 12 धावा बनवेल किंवा जो संघ या 12 धावा वाचवेल तो संघ जाईल पुढे, असं चित्र कदाचित असू शकेल. आणि त्यासाठीच बालाजी यांचं आगमन झालंय. बाला आता गोलंदाज, त्यांचा वापर आणि कॅप्टन्सी या यांचा इम्पॉर्टन्स फार महत्वाचा आहे. फिल्डिंगची व्यूहरचना, डीप कव्हर, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट गली, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट. शिवतेज जितेकर नॉन स्ट्राईक एंडला अतिउत्साहीपणा दाखवत होते, धावत आले होते पुढे, परंतु माघारी पाठवलं. दोनही टीम टेन्शन मध्ये आहेत आता. शॉट किती चांगला आहे हे कनेक्शन तुम्हाला सांगून जाईल. नीरज यांनी करून दाखवलंय, आपल्या खेळीमधून हे साकारित करून दाखवलंय. 43 धावसंख्येवर खेळतायत वैयक्तिक 29 चेंडूंमध्ये. टेन्शन टेन्शन टेन्शन. क्वालिफाय व्हायचं असेल तर कमीत कमी धावांवर रोखायचं. आणि गोलंदाज आणि कॅप्टन्सी या गोष्टी आता चर्चेला उधाण आणतील. कारण कर्णधाराने जे महत्वाचे गोलंदाज होते त्यांना आधी त्यांचा वापर का केला नाही? कारण इक्वेशन वन साइडेड होतं. जास्त धावा आवश्यक होत्या कमी चेंडूंमध्ये. आणि जे महत्वाचे गोलंदाज होते त्यांच्या ओव्हर, अंतिम ओव्हर का ठेवल्या, या गोष्टींकडे सुद्धा आता लक्ष केंद्रित केलं जाईल. आता षटकार आलाय, त्यामुळे नेक्स्ट 6 धावा कधी येतील किंवा नेक्स्ट 2 विकेट कधी येतील पाहूयात. बॅटची कट, क्षेत्ररक्षक आहे, झेल पकडला जातोय. नीरज फलंदाज बाद. नीरजने
कमाल केली. आता धमाल झाले गोलंदाजी करणाऱ्या संघाची. एक विकेट महत्वाची आहे. प्रेशर 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 पाहायला मिळतोय. नीरजसाठी टाळ्यांचा कडकडाट झाला असेल, परंतु पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त असं म्हणावं लागेल. क्वालिफिकेशन साठी दोनही संघांसाठी या 6 धावा आणि ही विकेट फार महत्वाची असणार आहे. बालाजीने कमाल करून दाखवलंय. आपल्या स्पेलमध्ये 3री विकेट त्यांनी मिळवलेली आहे. 24 धावा खर्च केलेल्या आहेत. परंतु नीरज या स्लॉग ओव्हर मध्ये फलंदाजी करणाऱ्या टेल हँडर बॅट्समनचं मी कौतुक करेन. चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून झाली. संघ अडचणीत होता, परंतु त्यांनी 43 धावांची जी खेळी केली, त्यामुळे संघाला त्यांनी कमबॅक करून दिलं गेलेलं आहे. प्रवीण जगदाळे आलेले आहेत शिवतेज जितेकर यांच्या साथीने फलंदाजी करण्यासाठी. या ओव्हरमधील 3 चेंडू आणि पुढच्या ओव्हरमधील 9 चेंडू. या 9 चेंडूंमध्ये दोनही संघ, एक संघ नाचताना पाहायला मिळेल आणि एक संघ निराश पाहायला मिळेल. प्रवीण जगदाळे मैदानामध्ये आलेत. विजय बालाजी गोलंदाजी मार्कवर. रायगडच्या टेनिस क्रिकेटमध्ये विजय बालाजीचं नाव सुद्धा चांगलं मोठं आहे. चांगली गोलंदाजी हा नेहमी करत असतो, पण लेदर क्रिकेट खूप सुंदररित्या खेळतोय. त्याच्याकडे स्ट्रॅटेजीज आहेत, त्याच्याकडे प्लॅनिंग आहे आणि प्री प्लॅन करूनच तो गोलंदाजी करत आहे. प्रवीण जगदाळेला बाद केलं तर मजा येऊ शकते, पण बाद कधी करतील. 3 चेंडू या षटकातील बाकी आहे. पाहूयात काय घडतंय. प्रवीण जगदाळे स्ट्राईक एंडला उभे आहेत. हलक्या हाताने खेळून काढलाय. पोहोचलेत. स्ट्रेचिंग, क्रॅम्प, टेन्शन, दबाव, दडपण सर्व गोष्टी होताना पाहायला मिळतात. अंतिम विकेट 130, लॉस ऑफ 9 विकेट, 19th ओव्हर इन प्रोग्रेस. जिंकण्यासाठी 8 चेंडूंमध्ये 88 धावा आवश्यक आहेत, परंतु 1 विकेट आणि 4 ते 5 रन किती महत्वाचे असू शकतात तुम्हाला तुमच्या संघाला क्वालिफाय करण्यासाठी. यांचं हे बॅटल चालू आहे. त्यामुळे एका खेमेतून टाळ्या, दुसऱ्या संघाकडून थोड्याशा टीका, या सर्व गोष्टी होत आहेत. शेवटचे 2 चेंडू या ओव्हरमधील बाकी. बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं. रफ्तार का सौदागर विजय बालाजी. तेच तर चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपला टप्पा टाकला आणि उसळी घेणारा हा चेंडू आपण पाहिलाय. शेवटचा 1 चेंडू, हा चेंडू खेळला, सांभाळला तर अंतिम षटकामध्ये ही रंगता जाऊ शकते. उचलला, अक्षय पवारच्या हातामध्ये चेंडू गेला. इथे मात्र चॅम्प 11 पनवेल संघाने हा सामना जिंकलाय. ज्या विकेट, ज्या गोष्टींची अपेक्षा दर्शवली होती, ज्या गोष्टी आवश्यक होत्या, त्या गोष्टी मी सांगतच होतो. परंतु शेवटचा चेंडू होता, तो संयमाने खेळला असता तर कदाचित शेवटच्या ओव्हरमध्ये दोनही संघांवर समसमान दबाव झाला असता. परंतु चेंडू गेला कोणाच्या हातामध्ये तर अक्षय पवारच्याच हातामध्ये. अक्षय पवारच्या हातामध्ये चेंडू गेल्यानंतर कॅच सुटणं हे केवळ अशक्य मानलं जातं आणि तिथे मात्र त्यांनी वेल जज केलं. मागे आले, पुढे गेले आणि कॅच पकडल्यानंतर सेलिब्रेशन पहा. हा शॉट पहा, शॉट आकाशामध्ये गेला. अक्षय पवारने घेतलेला झेल, सेलिब्रेशन पहा. एवढं सेलिब्रेशन अक्षय पवारला करताना मी पहिल्यांदा पाहायला मिळते. आता सेलिब्रेशन मैदानामध्ये चॅम्प 11 पनवेल संघ मला असं वाटते क्वालिफाय झालंय. आता गणपती बाप्पाचा जयघोष चालू आहे आणि तो छोटा खेळाडू जो 12वा खेळाडू आहे त्याला डोक्यावर उचललाय, कारण तो लकी फॅक्टर आहे त्यांचा. पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे आपण थोड्याच वेळात वळणार आहोत, परंतु रवी सोळंकी, अक्षय पवार यांची अप्रतिम खेळी
आणि त्यामुळे चॅम्प 11 पनवेल संघ आपण पाहतोय विजयी झालाय. चॅम्प 11 पनवेल संघाचा खेळ पाहूयात. रवी सोळंकी 107 धावा, अक्षय पवार 58 धावा, विकी घनसोलकर 23 धावा. त्यानंतर विनय ठाकूरने 1 विकेट घेतली, मिलन यांनी 1 विकेट घेतली आणि बाकी